नमस्कार, कसे आहात? माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आज खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण ते सर्व तुमच्यामुळे शक्य झालेले आहे. कारण आज माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि सर्वांना मनापासून धन्यवाद. असे सदैव पाठीशी राहा. तुमची साथ आहे म्हणून आज इथपर्यंत माझे 500 सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत. असं आणि हा प्रवास काही एकटीने शक्य नाही, घरच्यांची पण खूप मोठी साथ आहे मला. त्यांना पण मनापासून धन्यवाद. सर्व देवांचा पण आशीर्वाद आहेच पाठीशी. तर म्हटलं चला, आज आनंदाची बातमी आहे, 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर आज नैवेद्य म्हणून तांदळाची खीर बनवणार आहे मी. तर आज त्याची रेसिपी दाखवते मी तुम्हाला. तर चला पाहूया आपण. खिरीसाठी लागणारं साहित्य बघूया. काजू आहेत, बदाम, मनुका आहेत, वेलची घेतलेली, ओलं खोबरं आहे किसलेलं थोडंसं, ते दाताखाली येतं, ते छान लागतं खाताना खीर. आणि बघा, 2 मोठी फक्त तांदूळ आहेत, पाण्यात भिजत ठेवलेत. ते आता मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. जास्त नाही घ्यायचे, अर्धा टोप खीर होते त्याची. पाहू शकता तुम्ही, 2 मोठीच आहेत. साखर, 2 वाटी साखर आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि साखर टाकून आता फिरवून घेते मिक्सर. पावडर करून झाली. आता याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकायचे आहेत. हे पण थोडे बारीक आणि जाडसर असे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. हे बघा, थोडे जाडसर, थोडी पावडर असली बारीक करून घ्यायचे ते. आणि जे तांदूळ भिजत ठेवले होते ना 2 मोठीचे, ते मिक्सरला थोडे असे रवाळ असे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरमधून. खिरीला चव पण खूप छान येते. करून बघा अशी खीर, आवडेल तुम्हाला. ट्राय करून बघा, खायला खूप भारी लागते खीर. हे आता मिक्सरमधून फिरवून घेते. हे असे रवाळ अशी वाटून घ्यायची. आणि साईडला ना दूध गरम करायला ठेवले मी. ते दूध गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये दुधात ते वाटलेले टाकायचे तांदळाची पेस्ट. आणि सतत ना ढवळत राहायचे, नाही तर त्याच्यानं गाठी होतात, अशा गुटल्या होत जातात. त्या होऊ नये म्हणून सारखं ते ढवळत राहायचं. 5-10 मिनटं हलवत राहिलात ना चांगलं ते, की मग त्याच्या गाठी बनत नाहीत. सारखं मिक्स करत राहते, नाही तर त्याचे असे गटले बनतात. आपले भात कसा हा होतो तसं ते बनतं. बघा, पाहू शकता तुम्ही. याच्यामध्ये अजिबात गुटल्या झालेल्या नाही आहेत, कारण मी सारखं ढवळत राहते. याच्यामध्ये जे सर्व मगाशी रेडी करून ठेवलेले ते सर्व एक एक मिक्स करत जायचे. आता आपली खीर, तांदूळ शिजले चांगले, पाहू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये वेलची, याच्यामध्ये पावडर केले ना थोडं जाडसर, काजू बदाम मनुका हे टाकणार आहे. थोडे ना तांदूळ शिजायला द्यायचे, कारण आपण हे तुपावरती भाजलेले नाही आहेत, डायरेक्ट भिजवून मिक्सरला लावून टाकलेले आहेत दुधामध्ये. त्यामुळे ते व्यवस्थित साखर टाकते याच्यामध्ये. ही वाटी पहिली भरून टाकली होती ना साखर, तेवढीच अजून घेऊन
टाकते त्याच्यामध्ये 2 वाटी साखर. चांगलं मिक्स करून घ्यायचं. साखर टाकली आता याच्यामध्ये. सारखं ना ढवळत राहायचं, नाही तर खालती ना लागतात तांदूळ, नाही तर त्याचे गुठल्या होतात. वेलची पावडर आणि टाकते. तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये आता ते खोबरं किसलं होतं ना ओलं, ते थोडं टाकते. कोणाकोणाला तांदळाची खीर आवडते त्यांनी कमेंट्स करून नक्की सांगा. किती घट्टपणा आलाय तर पाहू शकता. अजून हे आकसणार आहे. जेवढी पातळ आहे तेवढीच बंद करून, गॅस बंद करून ठेवायचं, नाही तर ते अजून घट्ट होऊन जाते. आपली खीर तयार झालेली आहे. देव बाप्पाला नैवेद्य दाखवून घेऊया. खिरीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.